नमस्कार. मी डॉक्टर संतोष निंबाळकर, बालरोग तज्ञ, कोल्हापूर. हा व्हिडिओ आपण आज ह्याच्याकरता घेत आहोत कारण जगभरातून आपण जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा करत आहोत. दरवर्षी साधारणतः 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभरातून साजरा केला जातो. सुमारे 1991 पासून म्हणजे जवळजवळ 29 वर्षे झाली हा सप्ताह आपण साजरा करतो. याचं कारण असं आहे की आपण पाहतो की गेले 40 ते 50 वर्ष किंबहुना त्याहूनही जास्त जवळजवळ 70 वर्ष तरी झाली असतील की मुलांमधील कुपोषण किंवा मुलांचा मृत्यूदर, बाल मृत्यू ज्याला आपण म्हणतो, किंवा किंवा नवजात शिशूंचा जो मृत्यूदर आहे, हा मृत्यूदर जो आहे तो जितक्या अपेक्षितप्रमाणे घटायला पाहिजे होता किंवा कमी व्हायला पाहिजे होता, हा कमी त्या दरानं होत नाही. जागतिक जे काय संघटना असतील, आरोग्य संघटना असू दे, युनिसेफ असू दे, इफ्फॅन, वाबा, या सर्वांच्या लक्षात आलं की काही कारणास्तव याचे जे मूळ कारण आहे की मुलांमधील कुपोषण, याचं मूळ कारण जे आपण शोधलं, तर याचं कारण असं आहे की हे फक्त आजार जे म्हणजे हगवण लागणे, न्यूमोनिया होणे, हे जे आजार आहे, हे आजार का होतात मुलांमध्ये आणि मुलांमध्ये होण्याचं कारण ते जर तुम्ही शोधून काढलं तर मुळात तर असं लक्षात येतं की साधारणतः मुलांमध्ये प्रतिकारशक्ती जी असते ती फार कमी असते आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे त्या दुष्टचक्रामध्ये अडकत राहतात. म्हणजे जे मूळ थोडंफार ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते तर त्यांना त्यांच्यामध्ये हगवण लागणे किंवा न्यूमोनिया होणे किंवा इतर आजार जे असतात, हे आजार त्या मुलांमध्ये होत राहतात आणि त्याच परत दुष्टचक्रात अडकत राहतात. हगवण लागल्यानंतर बाळ ते लिपचित पडतं, त्याला दूध घेता येत नाही. दूध न घेतल्यामुळे किंवा जे काय त्याला पोषण आहार जातं त्या ह्याच्यातनं तो परत त्याला ती प्रतिकारशक्ती न मिळण्यामुळे त्याला परत त्या आजारामुळे तो दुष्टचक्रात अडकत जाऊन त्याचा मृत्यू होतो. तर हे नवजात शिशूंमध्ये, 1 वर्षाच्या खालील मुलांमध्ये किंबहुना 5 वर्षाच्या खालील मुलांमध्ये आपण जर बघितलं तर ह्या मुलांमध्ये हा मृत्यूदर जास्त असतो. हे सर्व जर आपण निकष पाहिले किंवा यांच्यावरचे संशोधन जर पाहिलं, गेले 40 ते 50 वर्षामध्ये जर आपण संशोधन ह्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर असं लक्षात आलं की हगवण, न्यूमोनिया किंवा ज्याला आपण डायरिया डिझीज म्हणतो किंवा जे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीज म्हणतो की लसीकरणामध्ये दिल्यामुळे जे आपण वाचू शकतो, हे सर्वांचा जर दर हे सर्व जे आजार आहेत, ह्या आजारामुळे होणारा मृत्यू ह्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं, म्हणजे जवळजवळ 13%, जर बाकीचे आजार बघितले तर साधारणतः 6% ह्या आजारांमुळे होणारा मृत्यूदर असतो. तर पण दूध न मिळाल्यामुळे किंवा जे बाळाला लागणारी जे पोषण तत्व आहे, जे दुधामुळे त्याला मिळू शकतं, किंवा निव्वळ स्तनपानामुळे ज्याची त्याला गरज पाहिजे असते, तर ती जर मिळाले नाही तर त्याचा मृत्यूदर जवळजवळ 13% होतो. साधारणतः 70 वर्षापूर्वी मग याच्यावरती अमेरिकेतल्या लोकांनी किंवा ह्या तत्सम बाहेरच्या पाश्चात्य देशांनी एक उपाय काढला की जर बाळाला त्या दरम्यान जर दूध मिळत नसेल किंवा पूर्ण पोषण जर मिळत नसेल, म्हणजे सुरुवातीचे जे 5-6 महिने ज्याचं जाणं गरजेचं आहे, तर त्याच्यावरती पर्याय त्यांनी शोधून काढला, ते म्हणजे डब्बा, म्हणजे डब्यातलं दूध हा त्यांनी पर्याय म्हणून शोधून काढला. पण नंतर लक्षात आलं, म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष तरी गेले ह्या सर्व म्हणजे साधारणतः 50 सालापासून ते साधारणतः 80 दशकापर्यंत आपल्याला लक्षात आलं, त्या अमेरिकन देशाची जे काही कंपनी असते त्यांच्या लक्षात आलं की एवढं सगळं देऊन सुद्धा, म्हणजे बाहेरचा डब्बा किंवा दूध देऊन सुद्धा, म्हणजे आईच्या दुधासाठी पर्याय म्हणून देऊन सुद्धा कुपोषणाचा दर जगभरात काही कमी झालेला नाही आहे. त्यामुळे
नंतर एक साधारणतः 1991 साली वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शन किंवा इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क WHO आणि युनिसेफ या सर्व संघटनेने एक निर्णय घेतला की आपल्याला स्तनपानाची वृद्धी करण्यासाठी आपल्याला एक संघटना किंवा एका सप्ताहामार्फत लोकांमध्ये त्याच्याबद्दल प्रबोधन करणे गरजेचं आहे. डॉक्टरांमध्ये, हेल्थ वर्कर्समध्ये त्याच्याबद्दल प्रबोधन करणे गरजेचं आहे आणि समाजामध्ये त्याच्याबद्दल शिक्षण किंवा प्रशिक्षण किंवा त्या तत्सम प्रबोधन करणे गरजेचं आहे हे लक्षात आलं आणि त्यामुळे जगभरात 1991 सालापासून आपण जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा करतो. तर त्याच्यामध्ये हे लक्षात आलं प्रत्येक वर्षी कोणतं ना कोणतं तरी घोषवाक्य घेऊन आपण हा स्तनपान साजरा करतो. तर ह्या वर्षीचं घोषवाक्य आहे सपोर्ट ब्रेस्ट फीडिंग फॉर अ हेल्दियर प्लॅनेट. हा जो व्हिडिओ आहे किंवा याच्यातनं आम्ही इथून पुढे साधारणतः 3 ते 4 व्हिडिओज घेणार आहोत. तर हा जो सुरुवातीचा व्हिडिओ जे मी तुम्हाला आज सादर करणार आहे तो सुरुवातीला पहिले 6 महिन्यासाठी नवजात शिशूंना आणि ते 6 महिन्यातलं जे शिशू आहे त्याला काय देणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने स्तनपानाची शिफारशी कोणत्या आहेत, त्याचे टेक्निक्स काय, ते न देण्यामागचं काय कारण आहे आणि आईला येणाऱ्या अडचणी, स्तनदा मातेला येणाऱ्या अडचणी याबद्दल मी आज बोलणार आहे. तर स्तनपानाच्या शिफारशी नेमकं काय आहेत. तर आपण म्हणतो की पहिल्या 1 तासामध्ये बाळाला अंगावरचं दूध देणं गरजेचं आहे. म्हणजे बाळ जन्मल्या साधारणतः त्याला पहिल्या 1 तासामध्ये त्याचं पहिलं स्तनपान जे आहे ते त्याला जाणं गरजेचं आहे. दुसरं निकष असा आहे की साधारणतः पहिले 6 महिने म्हणजे अंगावरचं दूध पहिल्या 1 तासानंतर दिल्यानंतर 6 महिने निव्वळ स्तनपान त्याला जाणं गरजेचं आहे. 6 महिन्यानंतर ते 2 वर्षापर्यंत स्तनपान आणि बाळाचा पूरक आहार हा जाणे गरजेचं आहे. तर पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान होणे म्हणजे काय. तर बाळ जन्मल्या बाळाला आपण साधारण बाळाला पहिल्या 3 ते 4 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये त्याच्या अंगावर पुसून घेतल्यानंतर नाळ त्याची म्हणजे कट करून ते बाळाला पुसल्यानंतर ओढल्यानंतर बाळाला डायरेक्ट अंगावरती दिलं जातं. छातीवरती बाळाच्या आईच्या छातीवरती ठेवलं जातं जेणेकरून ते बाळ हळूहळू त्या स्तनांकडे आणि स्तनाग्रांकडे जाऊन ते बाळ हळूहळू ते दूध तिथलं किंवा जे काय तिथलं स्तनाग्रांवरती ओढायला चालू करतं. तर ह्याला आपण ब्रेस्ट क्रॉल असं म्हणतो. ह्याचे खूप फायदे आहेत कारण पहिले 5 ते 7 मिनिटांनंतर चालू केल्यानंतर पहिल्या 1 तासामध्ये म्हणजे जवळजवळ 40 ते 50 मिनिटांमध्ये हे बाळ अंगावरती पहिलं त्याचं स्तनपान पूर्ण करतं. काही बाळं पहिले 20 मिनिटं लावतात, 15 मिनिटं लावतात, काही बाळं 20-35 मिनिटं लावू शकतात. पण सुरुवात होणे गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये असं होतं की बाळ जन्म झालेला हे बाळ आईच्या म्हणजे बाळांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या नातेवाईकांकडे दिलं जातं, आत्याकडे दिलं जातं, आजीकडे दिलं जातं. आणि अशामुळे काय होतं की साधारणतः हा जो सायकल आहे म्हणजे बाळाच्या अंगावरती जे ठेवणं गरजेचं आहे हे फार जे देणं गरजेचं होतं ते तिथलं सायकल तुटतं. सुरुवात झाल्याने बाळ अंगावरती छातीवरती अंगावरचं दूध प्यायला चालू केल्यानंतर लगेच काय दूध येत नाही, पण चीक दूध तरी यायला चालू होतं. जितकं बाळ अंगावरती राहील तितकं ते अंगावरती ओढायचा प्रयत्न करतं आणि दूध निर्मिती चालू व्हायला लागते. तर हा त्यातला पहिला 1 तासाचं महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या गोष्टी फायदे अशा आहेत की ते बाळ अंगावरती चालू केल्यानंतर ते जे त्याचे आईच्या छातीवरचे जे काय थोडेफार जंतू असतात छातीवरचे ते त्याच्या बाळाला लागतात आणि त्याला तो एक प्रकारचं त्याला प्रतिकारशक्ती मिळते.
आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आज आपण कोविडबद्दल काही गोष्टी बोलत आहोत. कोविडची लस येणं किती गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सिंगबद्दल बोललो, मास्कबद्दल बोललो, आणि जे आपण आज ज्याची आपण अपेक्षा करतो की लवकरात लवकर लस यावी. तर आपल्याला मी सांगू इच्छितो की सगळ्यात पहिली लस जी आहे सुरुवातीची, जी बाळाला देणे गरजेचं आहे, म्हणजे आपण BCG पोलिओ किंवा कावीळची लस आपण बाळ जन्माला येतो हे सर्वांना माहीत आहे, किंवा फोडी काढणे ज्याला आपण म्हणतो हे सर्वांना माहीत आहे. पण आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की बाळाला जी सर्वात पहिला लस जी जाणे गरजेचं आहे ती म्हणजे चीक दूध. आणि या चीक दुधामध्ये इतकी चांगली प्रतिकारशक्ती असते की ती बाळ चोकल्यानंतर किंवा ते बाळाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारच्या अँटीबॉडीज किंवा प्रतिकारात्मक ज्या घटक असतात, प्रतिकार करणारे जे घटक असतात त्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो, त्या अँटीबॉडीज शरीरामध्ये गेल्यानंतर म्हणजे इतके चांगले असतात की इवन दुधामुळे, म्हणजे आईच्या दुधामुळे नंतरच्या दुधामध्ये सुद्धा जे प्रतिकारशक्ती नसतात ती तितक्या चांगल्या प्रतिकार करणारे जे घटक असतात त्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो. त्या अँटीबॉडीज तयार करण्याची किमया किंवा त्याची ताकद त्या चीक दुधामध्ये असते, जी त्याला आयुष्यभर कुठल्याच गोष्टीमध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण जे आज म्हणतो कोविडची लस आणि ह्याच्याबद्दल, तर पहिला लक्षात होणं सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे की जी लस जायला पाहिजे ती म्हणजे चीक दूध आणि ते तोंडातनं, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बरं, 1 तासानंतर झाल्यानंतर बाळाला कशा पद्धतीने केलं जातं, तर 1 तास चालू दिल्यानंतर तर हे डिलिव्हरी असू दे किंवा सिझेरियन सेक्शनचं बाळ असू दे, तर त्या बाळामध्ये ते जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, साधारणतः 1 ते 1.5 तासानं बाळाला आलटून पालटून ह्या डावी बाजूनं किंवा उजवी बाजूनं दिलं जातं. वेळ ह्याच्यामध्ये आपण ठरवू शकत नाही बाळा किती वेळ ते ठेवायला पाहिजे, पण साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर बाळाला जागं करणं गरजेचं आहे. कुंची धोपटं काढून त्याच्या अंगावरती हात फिरवून त्याला जागं करणं, पूर्णपणे जागं करून त्याला अंगावरती देणं गरजेचं आहे. बाळाने आपल्या बाळाला आपलं दूध पुरतं की नाही हे कोणत्या गोष्टीवरनं ठरतं. एक तर बाळ लघवी करायला चालू करतं, म्हणजे साधारणतः पहिल्या दिवशी कमीत कमी एकदा तरी त्यांनी लघवी करणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी साधारणतः 2 वेळा, तिसऱ्या दिवशी आपण 3 वेळा असं म्हणू. साधारणतः 5 ते 6 दिवसानंतर कमीत कमी 5 ते 6 वेळा त्यांनी 6 वेळा तरी कमीत कमी लघवी करणे गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर मला असं वाटतं की त्या आईनी आपलं दूध पुरतं की नाही, किंवा जे पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याची काळजी जी असते ती काळजी करायची गरज लागणार नाही. पहिले 8 ते 10 दिवस साधारणतः त्या बाळामध्ये एक 8 ते 10% पद्धतीने वजन कमी होतं, पण साधारणतः 10व्या दिवशी या बाळाचं वजन त्याच्या जन्माच्या वेळेपेक्षा साधारणतः परत ते वाढायला चालू होतं. तर पहिला 1-2-3 दिवसामध्ये येणारे प्रश्न असतात की मला डॉक्टर साहेब माझ्या अंगावरती दूध येत नाही, किंवा मी दूध येण्यासाठी आपल्याला काय औषध घ्यायला पाहिजे किंवा कुठलं काय खायला पाहिजे, हे असे प्रश्न नेहमी असतात. तर त्यावेळेला मी एकच सांगत असतो की अंगावरती छातीवरती ठेवल्याने कमीत कमी 1.5 तासाने ते चालू केलं तर हळूहळू त्या अंगावरचं दूध यायला चालू होतं, आणि ते 1 थेंब किंवा 2 थेंब जे असतात ते पुरेसे असतात. म्हणजे तुमच्या बाळाला पोषण जे जाणं गरजेचं असतं ते पहिले 1 ते 2 थेंब पुरेसे असतात, आणि भूक आणि ताण मिटवण्यासाठी त्याला पहिल्या दिवसामध्ये किंवा दुसऱ्या दिवसामध्ये खूप पुरेसं असतं. त्यामुळे या आईनी काळजीच करू नये की माझ्या मुलाला 1 ते 2 थेंबच जात आहे, खूपच कमी होतं, तर डॉक्टर साहेब मला दुसरा औषध दूध वाढवण्यासाठी मला कुठली गोळी द्या किंवा औषध द्या. गरज नाही आहे. पहिल्या 2 दिवसामध्ये दुधाची निर्मिती एवढीच असते. हो, पण साधारणतः 3ऱ्या-4थ्या दिवसामध्ये हेच चीक दूध साधारणतः त्याच्या पातळ दुधामध्ये निर्मिती होते, आणि साधारणतः 6व्या-7व्या दिवसानंतर त्याचं पूर्णपणे मॅच्युअर मिल्क म्हणजे परिपक्व दूध, जे आईचं दूध आपण म्हणतो, परिपक्व आईचं दूध निर्मिती व्हायला चालू होते. त्यामुळे अशा जर प्रश्न असेल की बाबा माझ्या बाळाला जे दूध पुरतं आहे किंवा जे मी बाळाला दूध देते ते पुरतं, तर 2-3 गोष्टी. एक तर बाळाचं वजन 10 दिवसानंतर वाढलं पाहिजे, तर आपण सांगू. दुसरी गोष्ट म्हणजे लघवी तर 5 ते 6 वेळा करत असेल तर त्या आईला काही काळजी करायची गरज नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे या बाळाचा जो संडास असतो, सुरुवातीला जो बाळ काळसर करतो, काळसर आणि साधारणतः हिरवा असा रंग असतो त्याचा, तर हा रंग हळूहळू तो बदलत जाऊन साधारणतः पिवळा, हिरवा, नंतर तो पिवळसर होतो, पिवळसरमध्ये थोडंफार त्याला हिरवट असा रंग येतो, त्याच्यानंतर साधारणतः तो पिवळसर होतो. तर हा जर पिवळसरपणा आला असेल, लघवी 6 वेळा 5 ते 6 वेळा तर कमीत कमी करत असेल, आणि त्याच्यानंतर 10 दिवसानंतर जर थोडंफार वजन वाढलं असेल तर, आणि किंबहुना जन्माच्या वेळेला जेवढंच वजन वाढत असेल, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही आहे. त्यामुळे असा जर चक्र आपण साधारणतः त्या आईनी सुरुवातीचे 10 दिवस दीड तासांनी त्या बाळाला आलटून पालटून एका वेळेला डाव्या बाजूने, एका बाजूने दुसऱ्या बाजूने तर द्यायला जर चालू ठेवलं, तर मला असं वाटत नाही की तिला काळजी करायची गरज नाही. साधारणतः 10 दिवसानंतर आपल्या लक्षात येतं, की आईच्या लक्षात येतं की हे बाळ लगेच 1.5 दिवसांच्या उठत नाही आहे, त्याची भूक भागलेली आहे. जर बाळाचं वजन वाढलं असेल तर ह्या बाळांना आपण जागं करून साधारणतः 3 ते 4 तासांनी जर ह्या वेळेला इथूनपासून चालू केलं तर काही हरकत नाही. त्याला आपण ऑन डिमांड फिडिंग असं म्हणतो. पण सुरुवातीचा काळ हा 1.5 तासांनी बाळाला जागा करून देणं गरजेचं आहे. साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर जेव्हा बाळाचं वजन वाढतं त्यावेळेला ह्या बाळाला ऑन डिमांड फिडिंग केलं पाहिजे. म्हणजे साधारणतः 3 ते 4 तासानंतर त्या बाळाला अंगावरचं दूध तुम्ही देऊ शकता. साधारणतः 3 आठवडे 4 आठवडे झाल्यानंतर आईच्या लक्षात येतं की साधारणतः माझं बाळ खूप येतं, ओढतंय, पण ठेवल्या बाळ माझं लगेच अंगावरचं दूध मागतंय. ह्याचा अर्थ असा आहे 2 गोष्टी. एक तर साधारणतः त्याचं वजन, त्याची गरज वाढलेली आहे, आणि गरज वाढली असेल तर तो सप्लाय झाला पाहिजे. म्हणजे काय की साधारणतः बाळाची तहान भागते, पण कुठेतरी त्याची भूक भागत नाही आहे. त्यामुळे थोडासा अवधी कधी आपल्याला, म्हणजे एक साधारणतः जर ती आई 5 मिनिटं जर देत असेल तर साधारणतः 10 मिनिटं तिनं वाढवायचं किंवा 15 मिनिटं वाढवायचं, जेणेकरून पातळ जे सुरुवातीला येतं त्याच्यानंतर ते घट्ट दूध यायला चालू होते आणि ते बाळाची भूक भागू शकते. आणि असं झाल्यानंतर त्या बाळाचं वजन सुद्धा वाढणार. तर हे जे आहे हे साधारणतः 6 महिन्यापर्यंत, 1 नाही 2 नाही 3 बाळ झाली तर सुद्धा आईमध्ये एवढी ताकद असते की ती दूध निर्मिती त्या 3 बाळांसाठी किंवा 2 बाळांसाठी किंवा 1 बाळासाठी ती निर्माण करू शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की साधारणतः आपण पाहतो की आईची तक्रार असते की डॉक्टर साहेब रात्री ते बाळ उठतं आणि मला त्रास देतं आणि मला जागं करतं, म्हणजे रात्रभर ते जागं असतं आणि दिवसा झोपतं. तर हे नैसर्गिक आहे. म्हणजे बाळाची झोप साधारणतः सुरुवातीला 20 ते 22 तास असते. त्यानंतर साधारणतः हळूहळू ती जसं वय वाढेल तसं साधारणतः 18 ते 20 तास किंवा 16 ते 18 तास असं करत ती हळूहळू कमी होते. रात्रीचं दूध देण्यानंतर, म्हणजे रात्रीचं बाळ जागं करत असल्यामुळे आईला तो त्रास होतो. तर अशा वेळेला इनफॅक्ट मी सांगू इच्छितो की रात्रीचं ज्या पद्धतीनं जर आईनं त्या बाळाला दूध दिलं तर ते खूप चांगलं असतं. कारण याचं कारण असं आहे की प्रोलॅक्टिन जे आहे, जे घटक आहे, ह्याचा प्रवाह, जो ग्रंथी आहे ह्याचा प्रवाह शरीरामध्ये खूप छान पद्धतीने असतो आणि त्या रात्रीच्या वेळी तर तो जास्त वाढतो आणि दूध निर्मिती रात्रीच्या वेळेला जास्त होते. आणि आईनं उठून ते समजा रात्रीच्या वेळेला 1:30-2च्या दरम्यान किंवा 1 वाजता जे काय असेल त्या दरम्यान तर तिनं पाजलं तर बाळाला ते छान पद्धतीनं त्याला दूध पाजलं तर त्याचं वजन वाढण्याची किंवा त्याची भूक भागण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी जे काय माता असतील, स्तनदा माता असतील, यांना मी सांगू इच्छितो की काळजी करायची काही गरज नाही आहे. ही बाळं सर्वांची असे असतात की साधारणतः सकाळी रात्रभर जागं करतात आपल्याला, पण सकाळी 5 ते 7च्या दरम्यान झोपतात. त्यामुळे ह्या मुलांना काही आजार वगैरे काय झालेला नसतो. ही एक नैसर्गिक त्यांची झोपेची प्रक्रिया आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बरं, तिसरी आणि काही अनेक तक्रार अशी असते की साधारणतः माझं बाळ पातळ संडास करतं आणि भरपूर वेळा संडास करतं डॉक्टर साहेब, आणि इतकं संडास करतो की मी त्याची लुगडी चेंज करण्यामध्येच माझा खूप वेळ जातो. तर ही तक्रार स्वाभाविक आहे, पण मी सांगू इच्छितो की हे सर्व नैसर्गिक आहे. हा त्या बाळाची जी आतड्याची जी प्रक्रिया जी आहे किंवा ज्या चयापचयाची संस्था जी आहे ती एकदम पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे ही प्रक्रिया त्याच्यामध्ये असते. आणि
हे खूप नैसर्गिक आहे, त्याला कुठले काही हगवण लागलेली नाही आहे. त्यामुळे कुठलेही कोणतेही औषध जर आपण निव्वळ स्तनपान देत असाल आणि अशा प्रकारे तो 10 वेळा 20 वेळा 50 वेळा दिवसातनं करत असेल तर माझ्या मताप्रमाणे त्याला काही काळजी करायची गरज, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. लघवी चांगल्या पद्धतीने करत असेल तर काही काळजी करायची गरज नाही आहे. त्यामुळे ही एक तक्रार सुद्धा मला साधारणतः जाणवते. दुसरी गोष्ट, आणखीन एक म्हणजे प्रश्न असा विचारला जातो की डॉक्टर साहेब मला दूधच येत नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं की पहिले 2 ते 3 दिवस जो आईला थोडाफार त्रास आहे असं वाटतो की मला तिला दूध येत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जितकं जास्त बाळ अंगावरती राहील तितकं ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे जे शरीरातल्या ग्रंथी आहे, जे दूध निर्मितीमध्ये महत्त्वाचा टप्पा किंवा महत्त्वाचा घटक असतात, त्या घटका वाढत असतात आणि ते मदत करतात दूध निर्मिती करण्यासाठी. त्यामुळे थोडा त्यांचा अवधी जात असतो हे सर्व दूध निर्मिती करण्यासाठी किंबहुना. त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही आहे. जितकं तुम्ही सकारात्मक भावनेनं तुम्ही बाळाला अंगावरती ठेवाल तितकं ते खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे दूध निर्मितीचा एक मोठा तो एक गड असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आईनं चांगल्या पद्धतीनं किंवा आहार, बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं की गावामध्ये किंवा अजून अशी एक प्रथा आहे की तिला थोडं कमी खायला दिलं जातं किंवा काही वेळेला काही शाकाहारी गोष्टीमध्ये काही घटक त्यांचे आहार दिला जात नाही किंवा शाकाहारी काही ठिकाणी मांसाहारी दिलं जात नाही, काही ठिकाणी शाकाहारी दिलं जात नाही, काही ठिकाणी शाकाहाराच्या गोष्टी काही गोष्टी खायला दिल्या जात नाहीत. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सर्वच्या सर्व गोष्टी तिनं खाल्ल्या पाहिजे. कारण स्तनदा मातेला म्हणजे गरोदरपणापेक्षा जास्त उष्मांगाची गरज असते किंवा तिला कॅलरीज किंवा ताकदीची गरज असते. कारण ती आता गोष्टी एक नाही आहे, ती 2 व्यक्ती म्हणून एकच गोष्टी म्हणून ती सांभाळते. तिच्या बाळाला दूध निर्मिती करायलाच पाहिजे, तिचं स्वतःचं सुद्धा शरीर तिला सांभाळलं पाहिजे. अशा वेळेला तिला जास्त उष्माकांक्षी किंवा एनर्जी ज्याला आपण म्हणतो त्याची गरज असते. त्यामुळे तिनं चांगल्या पद्धतीनं खाणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट तिनं वर्ज्य करू नये. आम्ही तर सांगत असतो की साधारणतः 2 ते 3 तासाच्या अवधीमध्ये जसं ती बाळाला पाजत असते त्याच दरम्यान तिनं स्वतःसुद्धा काही नाही 4 घास तिनं खाल्ले तरी सुद्धा ह्या म्हणजे मी म्हणत नाही की साधारणतः 2-3 चपात्या खावा, 2-3 भाकऱ्या खावा असं नाही, पण साधारणतः थोडं काहीतरी तुझ्या तोंडामध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाळणं गरजेचं आहे. स्तनदा मातेने कुठल्या आहारामध्ये बंधन नाही, सर्व प्रकारच्या गोष्टी ती खाऊ शकते. तर ही प्रक्रिया जर व्यवस्थितपणे आईने आणि बाळाला उबदार ठेवून म्हणजे स्वतःजवळ ठेवून उबदार म्हणजे स्वतःच्या खाटीवरती असणं गरजेचं आहे, ते दुसऱ्याच्या खाटीवरती असू नये. बऱ्याच वेळा असं गावामध्ये होतं की दुसऱ्या ठिकाणी त्या बाळाला ठेवलं जातं. त्या बाळानी स्तनदा मातेकडेच असणं गरजेचं आहे. स्वच्छता पाळली पाहिजे आणि पहिले 6 महिने जर अशा पद्धतीनं जर आईनं जर ह्या गोष्टीचं पालन केलं तर मला असं वाटत नाही की त्या बाळाला 6 महिने दूध पुरण्यासाठी किंवा बाळाला दूध देण्यासाठी तिला कोणती अडचण येईल. इथे एवढं सर्व बोलून मी इथेच थांबतो. 6 महिन्यानंतर काय करायचं आहे, 6 महिन्यानंतर ते 2 वर्षापर्यंत बाळाच्या आईनी त्या बाळासाठी किंवा स्तनदा मातेनी त्या बाळासाठी काय द्यायला पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओद्वारे आपण पाहू. धन्यवाद.